पणन राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या कुटुंबियांच्या गाडीला अपघात झाला। इस्लामपूर आष्टा रोडवरील शिंदे मळ्याजवळ हा अपघात घडला। या अपघातात एकूण 9 जण जखमी झालेत। जखमी झालेल्यांमध्ये सदाभाऊ खोत यांच्या दोन्ही सुना गीता आणि मोहिनी यांचाही समावेश आहे। तर अरुणा खोत, योगिता खोत, रुपाली खोत, तृप्ती खोत आणि ड्रायव्हर जयकर खोत अशी इतर जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं। सदाभाऊ यांचा मुलगा सागरच्या प्रचारासाठी खोत कुटुंबीय तवेरा कारने निघाला होता। एकीकडे भाजपकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना प्रवेश दिला जातोय, तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून गुंडांच्या इनकमिंगचं उघडपणे समर्थन होताना दिसतंय। सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी भाजपच्या गुंड प्रवेशाचं समर्थन केल्यानंतर आता सोलापूरचे भाजप खासदार शरद बनसोडेंनी वाल्याचा वाल्मिकी करण्याचा विडा उचललेला दिसतोय। जर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर भाजपात आल्यानंतर गुंड का सुधारू शकत नाही असा तर्कट शरद बनसोडेंकडून दिला जातोय। त्यामुळे राज्यभरातल्या नामचीन गुंडांना सुधारण्यासाठी भाजपमध्ये का पाठवू नये असा सवाल उपस्थित केला जातोय। अहमदनगरमधील जुर्वे जिल्हा परिषद गटात बाळासाहेब थोरात यांनी उघडपणे शेतकरी विकास मंडळ स्थापन करून काँग्रेसलाच आव्हान दिलं। त्यामुळे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या गटात राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात असा सामना रंगणार आहे। जुर्वे गावात झालेल्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर टीका केली। काँग्रेस विरोधात उमेदवार उभे करायचे आणि मला जबाबदारी शिकवायची का असा प्रश्न विखे थोरात यांनी विचारलाय। नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेदरम्यान 2 ते 3 कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या। यावर तुम्ही फोटो काढून तुमचं काम पूर्ण करून घ्या अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी घोषणा देणाऱ्यांना उत्तर दिलं। मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानं घोषणा देणाऱ्यांचं उपस्थितांना आश्चर्य वाटलं। मात्र मराठा आरक्षणाला आरक्षण फक्त भाजप सरकारच देऊ शकतं असं सांगायला फडणवीस विसरले नाहीत। भाजपमध्ये सक्षम कार्यकर्ते नसल्यानं ते गुंडांना प्रवेश देत आहेत अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे। हेच गुंड जेव्हा निवडून येतील तेव्हा बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेला भाजप सरकार कारणीभूत असेल असंही नितेश राणे यांनी म्हटलंय। उत्तर प्रदेशासाठी भाजपनं प्रकाशित केलेल्या वचननाम्याची थेट मनमाडमध्ये होळी करण्यात आली। तसंच यावेळी सेनेकडून गाजर दाखवा आंदोलनही करण्यात आलं। उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना भाजपनं आपल्या वचननाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं। मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना कर्जमाफी कधी देणार असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला। त्यामुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना भाजप आश्वासनांचं गाजर दाखवत असल्याचा आरोप करत सेनेनं निषेध केला। धुळ्यात एकाच कुटुंबातील 4 जणांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली। भिल कुटुंबातील 3 पुरुषांनी रेल्वेखाली उडी घेत तर मायलेकींनी रेल्वे रुळावर असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली। मात्र यातील 16 वर्षीय मुलगी वाचली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही। नागपुरात पाचपावली परिसरात शैलेंद्र सिंग या मकोका आरोपीवर अज्ञातांनी गोळीबार केला। पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशोक चौक भागात ही घटना घडली। काल रात्री अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते फरार झाले। दरम्यान शैलेंद्र सिंग लोहिया म्हणजेच लिटिल सरदार यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। नाशिक पोलीस प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर पीस मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत सुमारे 12,000 नाशिककर, देशभरातून आलेले धावपटू आणि अनेक सेलिब्रिटींनी सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे यावेळी पोलिसांनी आपली सुप्त कला सादर केली। पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी ठेका धरला। झिंगाट शांताबाई या गाण्यांसह नाशिक ढोलवर पोलीस सर्वसामान्यांबरोबर बेधुंद होऊन त्यांनी नाचण्याचा आनंद लुटला।